मराठा आंदोलनावरती पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत असं वकिलांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला परवानगी नसतानाही तुम्ही मुंबईत आलात असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे। आपण बघितलं अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडते, उद्यापर्यंत वेळ वाढवून द्या असे मनोज जरांगेंच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। आम्ही चर्चा वादविवाद करायला आलेलो नाही असं महाधिवक्त्यांनी उत्तर दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडते। मराठा आंदोलनावरती पुन्हा हायकोर्टात ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। आंदोलक जे आहेत ते शांततेत आंदोलन करतायत असं वकिलांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलनावरती पुन्हा एकदा या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। दरम्यान आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत असं वकिलांच्या वतीने ही भूमिका मांडण्यात आलेली आहे। तर कोर्टाने सवाल उपस्थित केलाय की तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही मुंबईत आलात असं कोर्टानं उपस्थित केलेल्या दरम्यान उद्यापर्यंत वेळ वाढवून द्या अशी मागणी मनोज जरांगेंच्या वकिलांनी केलेली आहे। तर आम्ही चर्चा वादविवाद करायला आलेलो नाही असं महाधिवक्त्यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा सुनावणीत काय नेमकं घडतं, काय निर्णय होतोय पाहणं महत्त्वाचं असेल। मराठा आंदोलनावरती पुन्हा एकदा हायकोर्टात ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। महत्त्वाचे अपडेट्स येताना आपल्याला दिसत आहेत। आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत असं वकिलांनी जरांगेंच्या वकिलांनी भूमिका मांडलेली आहे। तर तुम्हाला परवानगी नसतानाही तुम्ही मुंबईत आलात असं कोर्टाचं म्हणणं आहे। परवानगी 5000 आंदोलकांसाठी होती, मात्र मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले। दरम्यान उद्यापर्यंत वेळ वाढवून द्या अशी मागणी जरांगेंच्या वकिलांनी केली आहे। तर आम्ही चर्चा वादविवाद करायला आलेलो नाही असं महाधिवक्ते म्हणतात। मराठा आंदोलनावरती पुन्हा एकदा ही सुनावणी सध्या सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसांपासून अमरण उपोषण करतायत। आंदोलक तुमचं ऐकणार आहेत का असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। महत्त्वाची अपडेट समोर येते। आंदोलक तुमचं ऐकणार आहेत का? आंदोलक आमचं ऐकतील असं जरांगेंच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। आपण बघतो कोर्टाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला, आंदोलक तुमचं ऐकणार आहेत का असा सवाल उपस्थित केलाय, कारण मोठ्या संख्येने आंदोलक आलेले आहेत। दरम्यान आंदोलक आमचं ऐकतील अशी भूमिका मनोज जरांगेंच्या वकिलांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते। महत्त्वाची सुनावणी पार पडते आणि कोर्टानं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। आंदोलक तुमचं ऐकणार आहेत का असा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत आहेत। अजित, आपण बघतो कोर्टानं सवाल उपस्थित केलाय की आंदोलक तुमचं ऐकणार का असं वकिलांना विचारण्यात आलेलं आहे। बरोबर आहे, कारण का ज्या पद्धतीनं मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली त्यानंतर देखील आंदोलक मोठ्या संख्येने गाड्या घेऊन मुंबईत आले। याचबरोबरीनं न्यायालयाच्या काल आदेशानंतर देखील अजूनही आंदोलक जे आहेत ते मुंबईत आहेत, गाड्या अजूनही काढलेल्या नाही आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सतत नियमांचे उल्लंघन करत नाही, तुम्ही सतत नियमांचं उल्लंघन करताय असं मुंबई उच्च न्यायालय म्हणते। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उद्यापर्यंत वेळेची मागणी केली गेलेली आहे। सतीश माने शिंदे यांनी न्यायालयाला सांगितलंय की मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापर्यंतची वेळ मागितलेली आहे आणि त्या वेळेनंतर ते त्यांचा निर्णय सांगतील किंवा आझाद मैदान जे ते रिकामं करण्याबाबत ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। हायकोर्टात जरांगेच्या वकिलांनी मागितली उद्या 11 पर्यंतची, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ मागितलेली आहे की सकाळपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडू आणि जे आंदोलन आहे आमचं ते दुसऱ्या ठिकाणी हलवू अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि न्यायालयाकडे जरांगे पाटील यांच्यातर्फे सतीश माने शिंदे यांनी उद्या सकाळपर्यंतची वेळ मागितलेली आहे। अमित, निश्चित महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण उद्या सकाळपर्यंतची वेळ वकिलांकडून मागण्यात आलेली आहे। आंदोलक आमचं ऐकतील असं जरांगेंचे वकील म्हणतायत। राज्य सरकारवरती विश्वास ठेवा असं कोर्टानं सूचना केलेली आहे। कुठलीही वक्तव्य करू नका अशी सूचना सुद्धा कोर्टानं केलेली आहे। महत्त्वाची निरीक्षण आपण सध्या बघतोय। कशाच्या आधारावरती तुम्ही सरकारकडे मागणी करताय असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे। दरम्यान आंदोलक तुमचं ऐकतील का, ऐकणार आहेत का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला होता। त्यावरती वकिलांचं उत्तर आलंय, आंदोलक आमचं ऐकतील असं जरांगेंचे वकील म्हणतायत। या सुनावणीमध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्या आपण बघतोय। सरकारवरती विश्वास ठेवा, कुठलीही विधानं करू नका असं कोर्टानं सांगितलेलं आहे। तर कशाच्या आधारावरती तुम्ही सरकारकडे मागणी करताय असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केलेला आहे। जरांगेंचं प्रतिज्ञापत्र सरकारकडून कोर्टात सादर करण्यात आलेलं आहे आणि आंदोलक तुमचं ऐकणार आहेत का असा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला होता। यावरती जरांगेंच्या वकिलांनी उत्तर दिलेलं होतं की हो, आंदोलक आमचं ऐकतील असं जरांगेंचे वकील म्हणालेले होते।
महत्त्वाची सुनावणी पार पडते आणि सुनावणीमधून हे सगळे अपडेट्स आपण सध्या बघतोय. सरकारवरती विश्वास ठेवा आणि कशाच्या आधारावरती तुम्ही सरकारकडे मागणी करताय असा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे. जरांगेंचं प्रतिज्ञापत्र सरकारकडून दरम्यान कोर्टामध्ये सादर करण्यात आलेलं आहे. आजचा आंदोलनाचा 5वा दिवस आणि आजच्या दिवसातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी आज घडतायत, आत्ता घडतायत. आंदोलक तुमचं ऐकणार आहेत का असा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला होता. त्याला आंदोलक आमचं ऐकतील असं जरांगेंचे वकील म्हणालेले आहेत. दरम्यान सरकारवरती विश्वास ठेवा, कुठलीही विधानं करू नका असं कोर्टानं सांगितलंय. सरकारवरती विश्वास ठेवा असं सांगितलेलं आहे. कशाच्या आधारावरती तुम्ही सरकारकडे मागणी करताय असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केलेला आहे. दरम्यान जरांगेंचं प्रतिज्ञापत्र सरकारकडून कोर्टात सादर करण्यात आलेलं आहे. जरांगेंच्या वकिलांकडून उद्यापर्यंतची वेळ मागून घेण्यात आलेली, कारण आज 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करण्याच्या सूचना कोर्टानं केलेल्या होत्या. आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती, त्यामुळे आज 3 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्यास सांगितलेलं होतं. मात्र उद्यापर्यंतची वेळ वाढवून मागितलेली आहे वकिलांकडून आणि कोर्टानं काही सवाल उपस्थित केलेत. कशाच्या आधारावरती तुम्ही सरकारकडे मागणी करताय असा सवाल उपस्थित केला आणि यानंतर जरांगेंचं प्रतिज्ञापत्र सरकारकडून कोर्टात सादर करण्यात आलेलं आहे.